काँग्रेस पक्षाने हे आंदोलन केलेलं आहे, काय मागण्या आहेत, काय सांगाल? आज आम्ही पालघर जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथे सगळे पदाधिकारी जवाहर मोखाडापासून सगळे जण इथे जमलेलो आहोत। विषय असा आहे की सगळ्यात मोठा आणि मेन विषय डिझेल, पेट्रोल, सीएनजी आणि इतर जे राशन इसेन्शियल कमोडिटी आहे त्याच्यात दरवाढी हा कितपर्यंत सामान्य माणूस सहन करत राहील। कधी वॉरचे या लोकांनी कारणं दिली, कधी इंटरनॅशनल बाजाराचे आंदोलन दिली, पण आता जेवढे इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक टाइम्स मधले आलेले लेख आणि ते सगळं वाचून हे करून सुटलंय की यांची भारत सरकार मोदी सरकारची इकॉनॉमिक पॉलिसी ही कम्प्लीट फेलियर आहे आणि फक्त आणि फक्त हा जे वॉर सुरू आहे त्याच्या मुखवटा घालून आपल्या लोकांवरती अत्याचार करतायत। तर दरवाढी विरोधात आज आमचं आंदोलन होता इथे पालघरला आंबेडकर चौक भारत पेट्रोल पंपवरती। आंदोलनाचं स्वरूप असं की एक साधा 100 रुपयाचं पेट्रोल सुद्धा टाकणं एवढं कठीण झालेलं आहे की आम्हाला ती गाडी खेचून आणावं लागली इथे। आम्ही एक 100 रुपयाचं पेट्रोल भरलंय त्याच्यात। पंतप्रधान एक दिवशी मीडिया समोर देशासमोर येतात आणि म्हणतात की डिझेल पेट्रोलचा वापर गाड्यांचा तुम्ही कमी करा, परदेशाच्या टूर तुम्ही कमी करा, इतर गोष्टी कमी करा कारण असं असं संकट आहे हे बोलून ते दुसऱ्याच दिवशी परदेशात जातात। परदेशात त्यांनी पण काहीतरी मोठापण दाखवावा ना की बाबा मी पंतप्रधान म्हणून साधेपणाने पण जाऊ शकतो, पण त्यांनी स्वतःच्या लवाजमा काही कमी केलेला मिळत नाही। शर्मनाक गोष्ट अशी की तिकडे जाऊन एखादा महिला अध्यक्षा दुसऱ्या प्रांताच्या त्यांच्याशी तुम्ही सोशल मीडियावरती चालणारा जो मीम ज्याला जोक्स आपण म्हणतात त्याचा आधार घेऊन तुम्ही मेलोडी चॉकलेट घेऊन खिखी 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 असं तुम्ही करत राहिले। तुम्हाला वाटलं हा योग्य आहे आणि इथे सामान्य माणूस तो त्रस्त। नीटची परीक्षाचा पेपर रद्द, एका मुलाने त्याच दिवशी सुसाईड केली, देशात असं वातावरण आणि तुम्ही तिकडे खिखी खिखी तुम्हाला तेच जमते फक्त। तर म्हणून आम्ही इथे लोकांना आज ती मेलोडी चॉकलेट पण वितरण केली आहे की बाबा हा आमच्या तुमच्यावरती होणारा जोक आहे, ही चेष्टा आहे आपली सामान्य नागरिकांची। तुम्ही याला फक्त ते रील म्हणून पुढे ढकलू नका, विचार करा। आपली सगळ्यांची किंमत या मेलोडी चॉकलेट वरती त्यांनी मोजलेली आहे। तर जन आंदोलन हा तयार होणार आहे, संपूर्ण जिल्ह्यात आम्ही आंदोलन करणार आणि काँग्रेस म्हणजे एक समूह सामान्य लोकांचा। तर इथे मला वाटते 20% कार्यकर्ते आणि बाकी साधारण लोक इथे आमच्याशी जुळली, त्यांची बाईट्स पण तुम्ही ऐकल्यात जे पेट्रोल भरायला आले होते। हा दिवस दूर नाही की टाकी फुल करा आणि 6 महिन्याचे EMI बांधून घ्या अशी पण स्कीम सरकार लवकरच आणते, तुम्ही बघून घ्या। ही चेष्टा नाही, हा आमचा अंदाज आहे आणि ते करतीलच। तर कृपया याची नोंद घ्यावी आणि आमचं आंदोलन